नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आरोग्यम धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तर आज आपण पाहणार आहोत मटन बिर्याणी कशी बनवायची ते। एकदम सॉफ्ट अशी मटन बिर्याणी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाऊण वाटी दही घालून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 छोटे चमचे मीठ आणि 1 चमचा हळद घातलेली आहे, तसेच 1 चमचा ठेचा घातलेला आहे। आता हे सगळं आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। त्याला आपण मॅरिनेट करण्यासाठी 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया। आता या ठिकाणी आपण थोडा मसाला बनवणार आहोत। 1 इंच इतका आलं घेतलेलं आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मुठभर पुदिना आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे आपण छानपैकी बारीक करून घेऊयात। यामध्ये जे आपण आलं घातलेलं आहे ते जरासं आपण थोडंसं ठेचून घेऊयात, म्हणजे ते एकदम व्यवस्थित बारीक होईल। आता हे आपण छान वाटून घेऊयात। एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करायची आहे। या ठिकाणी आपला हा मसाला बारीक करून तयार झालेला आहे। आता तो मसाला देखील आपण त्याच पातेल्यात घालणार आहोत, ज्या पातेल्यामध्ये आपण मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं। आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा 10 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे। आता 15 मिनिटं झालेली आहेत, हे छान मॅरिनेट झालेलं आहे। आपण आता याला शिजायला असं ठेवून देऊया। एका साईडला मी कांदा कट करून घेणार आहे। तर या ठिकाणी 3 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत, हे एकदम पातळ असे आपण चिरून घ्यायचे आहेत। या ठिकाणी कांदा हा आपल्याला एकदम पातळसर असा चिरायचा आहे। या ठिकाणी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे। तर तेलामध्ये कांदा असा हाताने थोडासा चुरडून टाकायचा आहे, जेणेकरून कांद्याचे हे लेयर्स आहेत ते व्यवस्थित उघडले जातील। आता हा कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण राईसची तयारी करूया। 2 वाट्या इतका बिर्याणीचा राईस घेतलेला आहे। हा 2 ते 3 वेळा एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। पाणी जोपर्यंत स्वच्छ निघत नाहीये तोपर्यंत हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। आणि पुन्हा आपण त्यामध्ये तांदूळ बुडेपर्यंत असं पाणी घालून ठेवायचं आहे। जवळपास अर्धा तास जरी आपण हा तांदूळ भिजवून ठेवला तरी चालेल। एका गॅसच्या बर्नरवर मी एक मोठी लगान ठेवलेली आहे, त्यामध्ये 3 तांबे पाणी ओतून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये आपण 5 ते 6 चमचे इतकं मीठ घालायचं आहे। आपण नेहमी जेवढं मीठ घालतो त्याच्या दुप्पट इतकं मीठ घालायचं आहे आणि हे पाणी उकळण्यासाठी सोडून द्यायचं आहे। तोपर्यंत या ठिकाणी हा आपला कांदा छान फ्राय झालेला आहे, एकदम गोल्डन ब्राऊन याला कलर आलेला आहे। तर असा कांदा झाल्यावर आपण तो काढून घ्यायचा आहे। उरलेला कांदा तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे। या ठिकाणी आपण थोडंसं चेक करूया की आपलं हे मटण कितपत शिजलंय ते। या मटणामध्ये आपण तेल टाकलेलं नाहीये, विदाऊट तेलच आपण याला शिजत ठेवलेलं आहे। फक्त यामध्ये आपण मसाला घातलेला आहे। मटण पूर्णपणे शिजलेलं नाहीये, आपण याला अजून असंच शिजवून घेणार आहोत। आता आपण खडे मसाले पाहूयात। 2 मोठ्या वेलच्या, 7 ते 8 तमालपत्र, 1 चक्री फूल, 8 ते 10 मिरे, 3 छोटे छोटे दालचिनीचे तुकडे, 7-8 हिरवी वेलची, थोडंसं दगडफूल, 7-8 लवंगा आणि थोडीशी जावित्री घेतलेली आहे। आता हे सर्व मसाले आपण एका पोटलीमध्ये बांधून घेऊयात, म्हणजे या पोटलीमधून हे मसाले पूर्ण भातामध्ये पसरणार नाहीत आणि त्यांचा अर्कसुद्धा या भातामध्ये व्यवस्थित उतरेल।
पोटली घेताना कॉटनचीच घ्यायची आहे। आता यामध्ये मी ही उरलेली तमालपत्र कट करून हाताने असे मोडून मोडून टाकत आहे, म्हणजे त्या पोटलीमध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित बसलं जाईल। आता या ठिकाणी आपली ही पोटली तयार झालेली आहे, ती आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये सोडून देऊया आणि तांदूळ असं पाण्यातून उचलून या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊया। आता याला अर्धसं झाकण लावून शिजत ठेवूया। या ठिकाणी मी छोट्या साईजचा टोमॅटो पातळ काप करून घेतलेला आहे, एक लिंबू तो सुद्धा अर्धा करून घेतलेला आहे। आता या ठिकाणी हा जो तांदूळ आहे हा बऱ्यापैकी शिजायला सुरुवात झालेली आहे। हा चांगला उकळल्यानंतर त्यामध्ये आपण हा लिंबू पिळून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण यामध्ये 2 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहोत। हे तेल ते आहे जे आपण कांदे तळण्यासाठी वापरलेलं होतं, कारण पाण्यासोबत हे तेल सुद्धा वाहून जाणार आहे, त्यामुळे मी तेच तेल या ठिकाणी वापरलेलं आहे। आता हा तांदूळ छान उकळायला सुरुवात झालेली आहे। ज्या तेलामध्ये आपण कांदे तळले होते त्यामध्येच टोमॅटोचे काप तळून घ्यायचे आहेत आणि हे टोमॅटोचे काप सुद्धा आपण कांद्यावरती काढून घेणार आहोत। आता या ठिकाणी आपला तांदूळ छान शिजलेला आहे, तो आपण झारीने असं काढून घेऊया आणि त्याच्या आतली जी पोटली आहे ती सुद्धा साईडला काढून घेऊया। हे मटण सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1.5 चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि तळलेला कांदा तसेच टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। थोडासा तळलेला कांदा तुम्ही गार्निशिंगसाठी काढून घेऊ शकता। बाकी सर्व आपण या पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एक 3 ते 4 मिनिटांसाठी पुन्हा एकदा याला शिजवून घ्यायचं आहे। यातली जी ग्रेव्ही आहे ती अजिबात कमी झाली नाही पाहिजे किंवा जास्त आटली नाही पाहिजे। या पद्धतीने याची ग्रेव्ही व्यवस्थित दिसली पाहिजे। आता आपण याचे लेयर करून घेणार आहोत। त्याच लगांमध्ये मी तळाला तांदूळ टाकून घेणार आहे। जो आपण तांदूळ 80 ते 85% शिजवला होता तो एकदम तळाला असं घालून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे। त्यावरून हे शिजवलेलं मटण हे घालून घ्यायचं आहे, एक लेयर घालून घ्यायचं आहे। त्यावरून मुठभर पुदिन्याची पानं जी बारीक चिरलेली आहेत ती टाकून घ्यायची आहेत। थोडीशी कोथिंबीर जी बारीक चिरून घेतलेली आहे ती सुद्धा यावरती टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा यावरती भाताचा थर द्यायचा आहे। याच पद्धतीने असे आपण 2 ते 3 लेयर करू शकता। आता या ठिकाणी मी हा तिसरा लेयर लावत आहे। याच पद्धतीने आपण सर्व लेयर करून घेणार आहोत। कोथिंबीर आणि पुदिना टाकून सर्वात शेवटी भाताचा लेयर लावून घेणार आहोत। भात सुद्धा एकदम व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे। वरून पुन्हा एकदा कोथिंबीर आणि पुदिन्याचा लेयर टाकायचा आहे आणि ताट झाकून आपण याला 10 ते 15 मिनिटांसाठी एकदम मंद गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ही बिर्याणी सर्व करून घेऊया। या बिर्याणीमधला जो तांदूळ आहे ना तो एकदम छान असा शिजलेला आहे आणि त्यातलं मटण आहे ना ते सुद्धा एकदम मस्त शिजलेलं आहे। तांदूळ जर चांगला शिजलेला असेल तर बिर्याणी खायला फारशी जड जात नाही। बिर्याणी भरपूर खाल्ली तरीही जास्त पोट भरत नाही, त्यामुळे तांदूळ हा चांगला शिजला गेला पाहिजे। मी आता या ठिकाणी तुम्हाला एक तांदूळ चेक करून दाखवते की भात किती छान शिजला आहे ते। तर अशा पद्धतीने आपली ही बिर्याणीची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही आमच्या प्रत्येक रेसिपीला भरभरून प्रतिसाद देता, तसेच आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही नेहमी पाहता, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।